आणि असणारे त्या ठिकाणी बाकीचे जे आहेत त्यांनी मकर असणारे एक वाहन आपलं काढलं आणि ते त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले. ऋषीश्वर धाकटे मोठे धावती मेरू चळवटे आम्ही आपुले तपे निष्ठे करून जनेटे प्रदक्षिणा आता आहे. देव पळाले ह्याच्यात नवल नाही, कारण देवाचं कामच आहे तिथं ह्या मृत्यू लोकात असो किंवा स्वर्गात असो किंवा पाताळात असो, एखादी जर वस्तू त्यांना सुंदर दिसली की त्यांचा मोह त्यांना आवडत नाही, ती प्राप्त करण्यासाठी ते नाही त्या खटापटी करतात. हे झालं देवाचं म्हणजे. पण आता ऋषीचा काय संबंध आहे का? ऋषीने आपलं भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, ध्यान धारणा करावी. पण ऋषीही मेरूच्या पठारावर त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि त्यांनीही विचार केला की ही अहिल्या आपल्याला पत्नी भेटली पाहिजे, म्हणून तेही ऋषी असणार त्या ठिकाणी तिच्या असणाऱ्या प्राप्तीसाठी यत्न करू लागले. गौतम करिता अनुष्ठान को प्रस्तुती काळ जाणे उभयंतो मुखी देखो निपुण त्रिवार प्रदक्षिणा त्याने केली. सर्व ऋषी असणारे सज्ज झालेले आहेत. तेवढ्यामध्ये गौतम ऋषी त्यांच्या आश्रमामध्ये काय झालं, निघाले होते. पण जात असताना त्यांची असणारी गाय त्या ठिकाणी प्रसूतीचा काळ जवळ आला होता आणि प्रसूतीचा काळ म्हणजे त्या ठिकाणी उभयता झाली होती. म्हणजे ते असणारं वासरू त्या ठिकाणी ती गाय वेळ येऊ लागली होती. त्याच्यामध्ये ते अर्ध वासरू बाहेर आलेलं होतं आणि अर्ध आतमध्ये होतं. अशा अवस्थेमध्ये गौतम ऋषीनं काय केलं ऐका. उभयंतमुखी प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणे समान हे ब्रह्म याने जाणून ज्ञान करी कन्यादान गौतमाशी. हो, मग काय केलेलं आहे त्या गौतम ऋषीनं? हे असणारं उभयताचं असणारं दर्शन घेतलं आणि त्यांना 3 प्रदक्षिणा त्या गायीला मारल्या. कारण गायीचं असं आहे, गाय जर येऊ लागली त्या ठिकाणी तिचा प्रसूत काळ, ती प्रसूत होऊ लागली आणि त्यावेळेस जर माणसानं त्या ठिकाणी तिला प्रदक्षिणा घातली, एक प्रदक्षिणा घातली की एक पृथ्वीची प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य भेटतं. तर गौतम ऋषीने या ठिकाणी 3 प्रदक्षिणा घातल्या होत्या. हे ब्रह्मदेवानं जाणलं, हे त्याला कळलं. कळल्याच्या नंतर लगेच असणाऱ्या गौतम ऋषीला जवळ बोलवलं आणि लगेच कसलाच विचार केला नाही, लगेच असणाऱ्या त्या ठिकाणी गौतम ऋषीचं लग्न त्या आईले बरोबर लावलं. इंद्राला प्रथम प्राणात वाहिने गौतम नवरा बोहली देखुनी वधूवर अभ्यंतरी संतप्त आहे. हो, मग काय झालेलं आहे, लोक असणारे हे देव प्रदक्षिणा करण्यासाठी गेलेले होते. मग इकडं ते येऊस तर इकडं सर्व सावधान झालेलं आहे. लग्न उरकलं आणि उरकल्याच्या नंतर त्या ठिकाणी गौतम ऋषी असणारे नवरदेव आहेत आणि नवरी आहिले आहेत, दोघ जण असे बसवलेले आहेत. हे फिरून आले, कुणी मोरावर पळालं, कुणी हातीवर पळालं, कुणी त्या ठिकाणी त्या हल्यावर पळालं, म्हैशावर. असे सर्व धापा टाकी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हे सर्व पाहिलं. जे प्रदक्षिणा करून येती ते श्वास टाकीती गौतमाची आईल्या प्राप्ती कैच्या रीती झाली पाय. हो, दमून भागून पळत आलेले आहेत आणि धापा टाकीत त्या ठिकाणी आले. कुठं आले तर ज्या ठिकाणी आईला होती त्या ठिकाणी, स्वयंवर होतं त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मग पाहू लागले. पाहतात तर गौतम ऋषीच्या गळ्यामध्ये असणारा हार आहे, त्या मंडोळे बांधलेले आहेत आणि ही आईला त्याच्या शेजारी बसलेली. हे पाहिलं, हे झालंच कसं? हे असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण हे झालं कसं? कारण गौतम ऋषी काही कुठं पळाले नाहीत, काही नाही म्हणले आणि हे लग्नच कसं झालं असा येणाऱ्या प्रत्येक ऋषी आणि देवांना प्रश्न पडला. इंद्रपुषे ब्रह्मयाशी आईल्या देणे होती गौतमाशी तरी का चढले आम्हाशी प्रदक्षिणेशी धाडून या. इंद्र समोर आला आणि त्याला बोलायला सुरुवात केली, ब्रह्मदेव हे तुमचं वागणं बरं नव्हे. हे काय वागणं बरं नाही म्हणलं तुमचं? काय झालं? अहो, तुम्हाला जर तुमची मुलगी गौतम ऋषीलाच द्यायची होती तर आमची बिहारी का काढली? आम्हाला पळाय का लावलं, पण पृथ्वीची प्रदक्षिणा केली म्हणले. एवढं धापा टाकीत असणार आम्ही आमचे वाहन हाकले, पळालो आणि तिथं येऊन पाहतो तर तुम्ही गौतम ऋषीला तुमची कन्या दिली. हे करण्याचं कारण काय असं त्या ठिकाणी इंद्रानं ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्म बोलिला पण त्रिवार पृथ्वी प्रदक्षिण गौतमाची घडली संपूर्ण मग कन्यादान मी केले. मग ब्रह्मदेवाने सांगायला सुरुवात केली. काय सांगायला सुरुवात केली? की असणाऱ्या या ठिकाणी गौतम ऋषीला 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्याचं पुण्य घडलेलं आहे.
हा इंद्र म्हणे आम्हाहुनी गौतमाशी अधिक शक्ती चालावयाची त्रिवार प्रदक्षिणा याची घडली कैसी नेनवे. इंद्राने विचारायला सुरुवात केली, ब्रह्मदेव तुम्ही म्हणतात की ह्या गौतम ऋषीनं 3 प्रदक्षिणा पृथ्वीच्या केल्या, अहो आमची एवढे असणारे बलाढ्य वाहन आहेत, आमच्यात सर्व शक्तीचा आम्ही दाता आहे, सर्व त्रिलोक्याचा राजा आहे म्हणले, माझं वाहन कसे पहा, आणि माझ्या वाहनाने असणारे 1 प्रदक्षिणा करण्यासाठी एवढा टाइम गेला, आणि या गौतम ऋषीनं सांगतात की 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्या, ह्या केल्याच कशा एवढ्या आम्हाला सांगा. आय ब्रह्मा म्हणे न करिचळण उभयंता मुखीचे प्रदक्षिण पृथ्वी प्रदक्षिणे समान हे जाणोनी कन्यादान म्या केले. अहो आणि त्या गौतम ऋषीला कसलं वाहन नाही, काय नाही बसायला, तरी त्यांनी कशा काय प्रदक्षिणा केल्या असं ज्यावेळेस इंद्रानं विचारलं, त्यावेळेस असणाऱ्या ब्रह्मदेवानं सांगायला सुरुवात केलं की पहा म्हणजे इंद्रदेवा, ज्यावेळेस गाय येत आहे, प्रसूत होत आहे, त्यावेळेस ते असणारं वासरू अर्ध आलेलं आहे बाहेर, असे जर उभयता त्यांच्या मुखाचं दर्शन झालं आणि त्यांना जर 3 प्रदक्षिणा केल्या किंवा 1 जरी प्रदक्षिणा केली तरी पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लागत, आणि या गौतम ऋषीनं तर जवळजवळ 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त करून घेतलेलं आहे. आय वचन पाहिले वेदोक्ती पर्याप्ती संताप वाढला चित्ती मनोनी मी नाना चरणोक्ती आहिल्या उपती स्वय करीन. मग तो इंद्रदेव त्या ठिकाणी विचार करू लागला, काय विचार करतो, हे सत्य आहे म्हणले, खरं आहे, कारण वेदाचंही थोडंफार कळण पण त्याला ज्ञान होतं त्या इंद्राला, त्यानं विचार केला हे जरी सत्य असलं तरी म्हणले, पण माझी अभिलाषा काय होती, ही असणारी अहिल्या माझी पत्नी व्हावी, ही माझी इच्छा अधुरी राहिली का नाही, हे अधुरी राहिलेलं आहे, पण मीही इंद्र म्हणले बघू पुढे चालून मी काहीतरी त्या ठिकाणी छळन करणार आहे, आणि ती अहिल्या असणारी तिला बळच का म्हणा पण त्या ठिकाणी तिला भोग घेण्याचं मी काम करणार आहे. चंद्रे भोगिले गुरुपत्नीशी देवी मी भोगी नाहिलेशी या परी इंद्रे निज मानसी निश्चयासी दृढ धरिले. जसं म्हणले त्या चंद्रानं आपल्या गुरुची पत्नी असणारी बृहस्पतीची, तिचा असणारे त्या ठिकाणी भोग घेतला होता, छळन केलं होतं, तसंच मी या ठिकाणी त्या अहिल्याचं असणारे छळन करणार आहे. हाय ब्रह्मा सांगे गौतमासी इंद्राविलासी अहिलेशी तरी तुम्ही हरणीशी अति यज्ञेशी राखावी. मग ब्रह्मदेवाने गौतम ऋषीला जवळ घेतलं सांगायला सुरुवात केलं की हे इंद्र फार कपटी म्हणले, याच्यासारखा कपटी हेच आहे म्हणले, उगाच त्या राक्षसांना बदनाम केलंय, खरा कपटी तर हा इंद्र आहे म्हणले, हा बोलून दाखवले ह्यानं म्हणले, बोललेला आहे हा जसं बोलतो तसंच करतो म्हणले, तुम्ही एक काम करा, खूप सायन्स करा.